4 नोव्हेंबरला मंगळवारी आहे वैकुंठ चतुर्दशी. वैकुंठ चतुर्दशी दिवशी हरी आणि हर यांची गळाभेट होत असते. कारण चातुर्मासाची समाप्ती होऊन भगवान विष्णू हे निद्रावस्थेतून बाहेर येतात आणि तेव्हा ते महादेवांची भेट घेतात. या दिवसालाच वैकुंठ चतुर्दशी असं म्हटलं जातं. या वैकुंठ चतुर्दशी दिवशी आपल्याला एक खूप सुंदर आणि खूप महत्त्वाची अशी सेवा करायची आहे. ही सेवा वैकुंठ चतुर्दशी दिवशी वर्षातून फक्त एकदाच केली जाते. यामध्ये बघा, तुळशीपत्र आणि बेलपत्र यांचा वापर करून आपल्याला ही सेवा करायची असते. वर्षभरामध्ये आपण कधीही विष्णूंना बेल अर्पण करत नाही आणि महादेवांना तुळशीपत्र हे अर्पण केले जात नाही. पण बघा, वैकुंठ चतुर्दशी दिवशी आपल्याला मंगळवारी बरोबर रात्री 12 वाजता विष्णूंचे आणि महादेवांची जेव्हा गळाभेट होते, तेव्हा बरोबर आपल्याला रात्री 12 वाजता विष्णूंना बेलपत्र अर्पण करायचे असते आणि महादेवांना तुळस अर्पण करायची असते. आता ही सेवा कशी करायची, कोणते मंत्र म्हणायचे आणि त्याचबरोबर आपल्याला वैकुंठ चतुर्दशी दिवशी कोणत्या 2-3 महत्त्वाच्या गोष्टी करायच्या आहेत आणि एक बघा फळ आहे, ते नक्की तुम्ही तुमच्या देवघरामध्ये आणून ठेवा. ही वस्तू किंवा हे फळ जे आहे ते आपल्या घरामध्ये वैकुंठ चतुर्दशी दिवशी देवघरामध्ये ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तर ते फळ कोणते आहे ते पण बघा. ही सेवा संपूर्णपणे कशी करायची आहे हे पण मी सांगितलेलं आहे. खाली दिलेल्या त्रिकोणावर तुम्ही क्लिक करा. संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल आणि नक्की ही सेवा वैकुंठ चतुर्दशी दिवशी मंगळवारी बरोबर रात्री 12 वाजता सर्वांनी करायची आहे.